दौंड तालुक्यातील हातवळण बंधाऱ्याचे मोठे नुकसान, दुरुस्तीची मागणी। दौंड तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रावरील हातवळण येथील बंधाऱ्याला अतिवृष्टी आणि नदीच्या वाढत्या प्रवाहाचा मोठा फटका बसला आहे। बंधाऱ्यातील एक मोठी मोरी पूर्णपणे वाहून गेल्याची घटना समोर आली असून यामुळे बंधाऱ्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांनी तातडीने दुरुस्तीची मागणी प्रशासनाकडे केली आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती। या दरम्यान बंधाऱ्याच्या मोठ्या प्रमाणात जलपर्णी अडकल्याने पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आणि वाढत्या पाण्याचा प्रचंड ताण बंधाऱ्याच्या संरचनेवर पडला। याच दाबामुळे बंधाऱ्यातील एक मोरी तुटून पूर्णपणे वाहून गेली। ही घटना समोर येताच परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली। हातवळण बंधाऱ्याचा वापर परिसरातील शेकडो शेतकरी आणि नागरिक शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात करतात। मोरी वाहून गेल्याने बंधाऱ्याच्या इतर भागांवरही ताण पडल्याची शक्यता असून वेळीच दुरुस्ती न झाल्यास आणखी मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे। जलपर्णीमुळे वारंवार निर्माण होणाऱ्या या समस्येकडे प्रशासनाने गंभीरपणे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकरी घटनास्थळी जमा झाले असून संबंधित विभागाकडे तातडीने पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी करण्यात आली आहे। पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास बंधाऱ्याचे आणखी नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। त्यामुळे प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी दौंड प्रतिनिधी सुमित रणधीर यांचा रिपोर्ट। तालुक्यातील हातोळण येथील जो काही भीमा नदी पात्रावरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा आहे, या बंधाऱ्यावरती जी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्या परिस्थितीमुळे या ठिकाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये जी काही जलपर्णी होती तर ती जलपर्णी या ठिकाणी जी बंधाऱ्याच्या कडेला अडकलेली होती तर त्या जलपर्णीमुळे बंधाऱ्याला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे। आणि या बंधाऱ्याची अशी परिस्थिती झालेली आहे की या जलपर्णीमुळे या बंधाऱ्याचा एक जी मोरी आहे त्या मोरीचा एक पिलर वाहून गेल्याची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी येथील काही स्थानिक नागरिक आहेत, तर आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नक्की खरी परिस्थिती काय घडलेली आहे। काय सांगाल, काय परिस्थिती घडली? नमस्कार, सर्वप्रथम मी टाइम ऑफ महाराष्ट्राचं अभिनंदन करेन, कारण की शेतकऱ्याचा जो जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की आज महाराष्ट्रामधला सर्वात मोठा कोल्हापुरी पद्धतीचा हा बंधारा असून याची जवळपास लांबी 5 किलोमीटर आहे। आणि या बंधाऱ्याचा जो पुण्याला ऑरेंज अलर्ट दिला होता आणि त्या ऑरेंज अलर्टमुळे जो पाऊस झाला त्यात जलपर्णीचा साठवून एक मोरी खालून वाहून गेलेली आहे आणि हा बंधाऱ्याला खूप मोठं नुकसान झालेलं आहे। निश्चितच भविष्यात हा बंधारा टिकेल का काय हा आमच्या सर्व शेतकऱ्यांचा पुढे पडलेला प्रश्न आहे आणि प्रशासन या पुढे काय दखल घेईल, कारण की महानगरपालिका असेल, मोठमोठ्या संस्था असतील ज्या CSR फंडातून भरपूर असे पैसे कमवत असतात, पण ग्रामीण भागात जो डास होत्यात जलपर्णी साठते आणि त्यातून जे ग्रामीण भागातलं नुकसान होतं, निश्चितच जे महानगरपालिकेच्या हद्दीतले जे दवाखाने असतील ते नदीकाठच्या गावाला मोफत करावे, कारण की डासाचं प्रमाण होऊन किंवा अनेक आजार होऊन आज ग्रामीण भागात पूर्ण रोगराई मोठ्या प्रमाणात पसरलेली असते। आणि महानगरपालिकेला एक विनंती करतो की जो CSR फंड आहे तो नदीकाठच्या गावांनाही मोठ्या प्रमाणात आपण देण्यात यावा अशी मी प्रशासनाला कळकळीची विनंती करतो आणि या बंधाऱ्याची नव्याने एक पूल व्हावा असं आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या म्हणणं मी आपल्या समोर आपल्या माध्यमातून मांडत आहे। काय सांगाल, काय परिस्थिती? आता सध्या आहे ना या बंधाऱ्याची परिस्थिती म्हणजे जलपर्णी गुंतल्यामुळे ना ह्याची गेलेली मोरी वाहून गेलेली आणि याच्या बंधाऱ्याची नवीन दुरुस्ती म्हणजे नवीन पूल व्हावा एवढीच मागणी आमची प्रशासनाकडे। या ठिकाणी जी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे हा जो काही महाराष्ट्रातील सर्वात मोठा बंधारा आहे की स्थानिक नागरिकांनी माहिती दिली आहे त्यानुसार हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बंधारा आहे। तर या बंधाऱ्यावरती जी जलपर्णी साचली होती त्यामुळे या बंधाऱ्याची एक मोरी वाहून गेली आहे। त्यामुळे जी काही यांची हा जो बंधारा आहे की जो दौंड तालुक्यातून शिरूर तालुक्याला जोडला जातो, या रस्त्याचा वापर शेतीसाठी किंवा शाळेतील मुलं येण्या जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या बंधाऱ्याचा वापर केला जातो। तर या स्थानिक नागरिकांची मागणी आहे की प्रशासनाने ताबडतोब याची दखल घेऊन या ठिकाणी उचित अशा उपाययोजना करून या ठिकाणी बंधाऱ्याचं संरक्षण करावं। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी दौंड प्रतिनिधी सुमित रणधीर।